पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। आपण 9वा अध्याय सुरू केलाय। त्या अध्यायाचं जे नमन आहे ते काल आपल्याला माहिती असेल त्याप्रमाणे माऊलींनी प्रत्यक्ष गीतेच्या श्लोकांवर विवरण करताना नमन वेगळं केलंय, वेगळं मंगलाचरण केलेलं आहे। ज्ञानेश्वरीतली नमन सुद्धा वेगळी सांगितली जातात किंवा त्याचा वेगळा अभ्यास केला जातो। त्यामुळे हे 9व्या अध्यायात अशी सगळीच नमनं बहुतेक सुंदर आहे, परंतु काही जरा थोडी अवघड आहे 16व्या अध्यायाचं वगैरे। जेव्हा आपण नमन बघतो त्यावेळी त्या नमनांना थोडंसं निष्ठता आहे, नाही असं नाही, थोडी अवघड आहे। परंतु ह्या अध्यायातलं नमन फार सुंदर आहे, नमनही सुंदर आहे, भाषाही साधी आहे। त्यामुळे या नमनाचं माधुर्य एक वेगळंच आहे। हे नमन पूर्ण झालं, आता प्रत्यक्ष 9व्या अध्यायाला सुरुवात झालेली आहे। श्री भगवान उवाच इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्यामि ज्ञानं विज्ञानसहितं यश ज्ञात्वा मोक्षसे शुभात्। म्हणाले इदं तु ते गुह्यतमं, हे जे अत्यंत गुह्यतम, अत्यंत गूढ असं, अत्यंत रहस्यमय असं, अत्यंत गुप्त असं असणारं जे ज्ञान आहे ते प्रवक्ष्यामि, प्रकर्षेण वक्ष्यामि, मी प्रकर्षाने ते तुझ्या पुढे मांडणार आहे, तुला सांगणार आहे, तुला समजावणार आहे। अनसूयवे, असूया रहित, म्हणजे ते सांगण्याच्या ठिकाणी असूया नाही। आता इथे प्रवक्ष्यामि अनसूयवे, तू जो असूया रहित आहेस असा, किंवा जे ज्ञान असूया रहित आहे असं, किंवा माझ्या अंतःकरणामध्ये ते मांडताना कुठल्याही प्रकारची असूया नाही असं। त्या असूया शब्दाचे अर्थ कुठेही घेता येईल, कारण तो अनसूयवे शब्दच असा वापरला आहे की या ठिकाणी ज्ञानाच्या मागे असूया असण्याचं कारण काय आपल्याला ते काही समजत नाही। की जे ज्ञान असूया रहित आहे म्हणजे ते ज्ञान शुद्ध आहे, पण शुद्ध ज्ञानाला असूया रहित अनसूय म्हणण्याचं कारण काय, प्रयोजन आपल्याला समजत नाही। पण त्याचा अर्थ आपण अनेक प्रकारांनी लावू शकतो की जो तू तुझ्या अंतःकरणात असूया नाही असा तू, किंवा ते ज्ञान देताना ह्याला द्यावं का त्याला द्यावं अशी वगळ निगळ माझ्या अंतःकरणात नाही, तुला ज्ञान देताना मला ते तुला द्यायचंच आहे, हे हा निश्चित विचार आहे, ही निश्चिंतता आहे। म्हणून ते ज्ञान मी तुला देतो आहे। आणि जे ज्ञान मुळात निखळ आहे, जे ॲब्सोल्यूट आहे, असं जे निखळ ज्ञान आहे
त्या ज्ञानाला कोणतेच कंगोरे नाही आहे. म्हणजे व्यवहारामध्ये ज्ञानाचा विचार करताना त्याचं वेगळं वेगळं स्वरूप लक्षात येईल, पण हे ज्ञान तसं नाही. म्हणजे प्रपंच ज्ञानामध्ये भोजनाचा पदार्थ आहे, पुष्कळ पक्वान्न आहे, सुंदर आहे, ते पक्वान्न आपल्या आवडीचं आहे, पुरणाची पोळी आहे, पण पुरणाची पोळी पचायला जड आहे. श्रीखंड खूप आवडीचं आहे, श्रीखंडात जायफळ केशर भरपूर घातलेलं, तरीसुद्धा दह्याचा जो गुण आहे तो गुण श्रीखंडाच्या ठिकाणी कायम आहे. बासुंदी आहे, बासुंदी पुष्कळ आटवली आहे, रबडी केली आहे. दुधाचं जे जडत्व आहे आणि त्यामध्ये असलेल्या मग जे साय आहे किंवा त्यामध्ये असणारं जो कस आहे त्या दुधाला असलेला तो कसदारपणा हा त्या दुधाला अधिक जड बनवतो. ती जी मलई आहे त्याच्यामध्ये असलेली ती मलई आटली की ती जड बनते. म्हणजे वस्तू चांगली आहे, आवडीची आहे, खावीशी वाटणारी आहे, मनुष्य आठवण करून करून खाईल अशी आहे, तरीसुद्धा तिच्यामध्ये काही दोष आहे, काही ना काहीतरी कमतरता तिथे शिल्लक राहते. तशी ज्या जे ज्ञानामध्ये किंवा ज्या ठिकाणी हे गुण शिल्लक राहत नाही, म्हणजे ज्या ठिकाणी मनुष्याच्या अंतःकरणात दुसरा भावच उत्पन्न होतो, जे ज्ञानच विकल्परहित आहे, जे ज्ञानच अन्य विकार रहित आहे, असं म्हणून अनसूयवे असं म्हटलं असावं असं आपण म्हणू शकतो. कारण त्याला वेगवेगळ्या प्रकाराने अर्थ लावता येतील. ज्ञानम विज्ञानसहितम यश ज्ञात्वा मोक्षसे शुभा. या ठिकाणी तुला कसं ज्ञान देणार आहे मी? विज्ञानासहित, म्हणजे प्रपंचाच्या ज्ञानासहित. आणि नाही तरी ज्याला दोन्ही ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत त्याला पूर्णता येतच नाही. मनुष्याला आधी प्रकृतीचं ज्ञान पाहिजे आणि मग प्रकृतीच्या ज्ञानानंतर परमार्थाचं ज्ञान पाहिजे. आणि म्हणून जे प्रकृतीचं ज्ञान आहे ते प्रकृतीचं ज्ञान समर्थांनी सुद्धा म्हटलंय, प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका. की प्रपंच मूळचाच नासका करीत जाता होतो पिका. किंवा प्रपंची जैसे सुवर्ण तैसे परमार्थी पंचीकरण. या सगळ्यामध्ये एकच भूमिका आहे की प्रपंचाचा जो भाग आहे किंवा प्रपंचामध्ये जे आवश्यक आहे, प्रपंची जैसे सुवर्ण, प्रपंच करायला पैसा पाहिजे, संपत्ती पाहिजे, वैभव पाहिजे, जेवढं मिळवता येईल तेवढं आपल्या उद्योगाने मनुष्यानी ते मिळवलं पाहिजे, यत्नपूर्वक मिळवलं पाहिजे, असं समर्थांचा आग्रह आहे. इथे प्रपंच करताना काय करायचं आहे, सगळं आसार आहे, नोकरी तरी कशाला करा, कमवा तरी कशाला, 2 घास मिळाले तर मिळाले, नाही तर नाही, असं करत त्या काशीच्या गल्ल्या बोळ्यांमधनं फिरणारे लोक कुठेही अन्नछत्रात जेवलं, मिळालेली 2-5 पैसे 5-10 रुपये काय असेल ती दक्षिणा, त्या दक्षिणेवर त्यांचं आयुष्य निघून जातं. रोजची व्यसनं सुद्धा होतात, भांग पीत असतात सगळे त्या काशीमधले लोक, सगळे त्या गल्ल्या गल्ल्यातनं भांग पिऊन फिरत राहतात, सगळं आयुष्य निघून जातं. मग आता हे काय अध्यात्म आहे, हे काय ज्ञान आहे? पण सांगण्याचा हेतू असा की प्रपंच कसा करावा. समर्थाने प्रपंच मूळचाच नासका, तो नाशवंत आहे, हे सुद्धा आम्हाला कळलं पाहिजे. प्रपंचाचं ज्ञान जर आम्हाला योग्य रीतीने झालं नाही आणि जर कुणीतरी संसारातनं सोडून किंवा प्रपंचाला सोडून या जगामध्ये परमार्थाला लागण्याचा जर प्रयत्न करील तर तो त्या म्हणजे परमार्थामध्ये त्या प्रपंचाला न जाणल्याने स्थिर होऊ शकत नाही. त्याला स्थिर होणं अवघड आहे. त्यांनी प्रपंच जाणावा. आणि म्हणून तर सगळ्या भारतभरामध्ये ह्या तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात महाराष्ट्रातल्या संतांच्या विषयी जे काही आदराचं स्थान आहे सर्वदूर, त्याचं कारण काय? त्याचं कारण एकच आहे की महाराष्ट्रामध्ये गृहस्थाश्रमात संत बघायला मिळतात आणि बाकीच्या प्रांतांच्यामध्ये हे सगळे संन्यास स्वीकारल्याशिवाय, त्या संन्यासाचा स्वीकार झाल्याशिवाय त्यांना परमार्थ माहीतच नाही. परमार्थ करायचा म्हणजे तो संन्यासी झाला पाहिजे, तो स्वामी झाला पाहिजे. आपल्याकडे सगळ्या 4 चौघांसारखा प्रपंच करणारा मनुष्य संत आहे. तुकाराम महाराज संत आहेत, एकनाथ महाराज संत आहेत,
ही सगळी संत सत्पुरुष मंडळी आपल्या आपल्या प्रपंचात, म्हणून प्रपंचाच्या ज्ञानासहित त्याच्यातली मेख काय, हे प्रपंच मूळचाचं नासका करीत जाता होतो फिका. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय की पहिल्यांदा प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. प्रपंचामध्ये जर नेटकेपणाने शिस्तबद्ध राहून किंवा नेमस्तपणाने किंवा काटेकोरपणाने जर प्रपंच ह्याकडेचा त्याकडेचा कडेला नेता आला नाही तर त्याला परमार्थ कधीच जमणार नाही. कारण प्रपंच चालण्याकरता जी सूक्ष्मता, जो काटेकोरपणा, जे सावधपण लागतं त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक परमार्थात लागतं. म्हणजे त्याचा अभ्यास प्रपंचात होतोच. मनुष्य प्रपंचामध्ये त्याचा अभ्यास करतो आणि मग त्याला परमार्थात ते उपयोगाला येतं. भगवंत इथे सांगतायत की हे जे ज्ञान मी तुम्हाला सांगतोय, प्रवक्ष्यामी अनसूयवे, जे असूयारहित आहे, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे द्वेष मत्सर तर नाहीच, पण ज्याला एक साम्य स्थिती प्राप्त झालेली आहे. अनसूय याचा अर्थ आपल्याला बरोबर भूमिकेमधून घ्यायला पाहिजे. ज्ञानम विज्ञान सहितम यश ज्ञात्वा मोक्षसे शुभात, अशुभात मोक्षसे. जे अशुभ आहे त्याचा नाश होतो, अशुभापासून मनुष्य मुक्त होतो. कशामुळे? जे जाणलं जातं त्यामुळे. हे प्रपंच ज्ञान जाणून घेऊन जर परमार्थ ज्ञान आम्ही जाणलं तर या दोन ज्ञानांच्यामुळे मनुष्य अशुभापासून दूर होतो. म्हणजे त्याला योग्य काय आहे, काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे याचं ज्ञान त्याला होतं. आणि म्हणून ते पुढे सांगतात, आता माऊली सांगते, नातरी अर्जुना हे बीज पुढती सांगिजेल तुझं, हे जे अंतःकरणीचे गुज जीवाची आहे. नातरी अर्जुना हे बीज, बीज म्हणजे वर्म, हे जे वर्म आहे, ही जी विशेषता आहे ही काय सांगणार? पुढती. आता इथे पुढती शब्दाचा अर्थ पुन्हा एकदा, नाहीतरी अर्जुना हा वर्माचा विषय. म्हणाले मी तुला सांगिजेल तुझं, मी तुला पुन्हा एकदा सांगतोय, जे हे अंतःकरणीचे गुज जीवाची आहे. म्हणाले माझ्या जीवाभावाची जी गोष्ट आहे, जी माझ्याही अंतःकरणामधलं गूढ रूपानी, गुज रूपानी, गुपित रूपानी, रहस्य रूपानी असणारी जी गोष्ट आहे ती गोष्ट मी तुला सांगतोय, जे हे अंतःकरणीचे गुज जीवाची आहे. अगदी जीवाभावाचं आहे, अगदी नुसत्या अंतःकरणाच्या पातळीवर नाही आहे. ते जीवाला, आपण काही झालं तर आपण म्हणतो माझ्या जीवाला फार लागलं. वास्तविक पाहता जीव काय विचार करतो का, जीव काय संकल्प करतो का, जीव काय अहंकाराचा अनुभव घेतो? नाही. पण त्या जीवाच्या ठिकाणी ते आम्हाला भिडलेलं असतं. जेव्हा ते हृदयाला अगदी खूप भिडतं तेव्हा आपण असं म्हणतो की अगदी जीवाला भिडलं. हे माझ्या जीवाभावाचं आहे. म्हणजे हा जो जीवभाव आहे तो जीवभाव जितका प्रिय आहे तितका हे प्रिय नाही, पण तो जो भाव आहे त्या भावाच्या पातळीवरची गोष्ट आहे. दुःखाची असेल, सुखाची असेल. आणि मग व्यवहारात सुखाच्या बाजूने आपण म्हणतो ही सगळी माझ्या जीवाभावाची माणसं आहेत, माझ्या जीवासारखीच प्रिय आहेत मला, माझ्या जीवापेक्षा काही वेगळी नाही, सारखे आहोत आम्ही. म्हणजे जितका मला जीव प्रिय आहे तितकी मला ही माणसं प्रिय आहेत. आणि म्हणून ते सांगतात हे जे अंतःकरणीचे गुज जीवाची आहे, हे जीवाभावाच्या गोष्टीच्या ठिकाणी किंवा ज्या ज्या गोष्टी आमच्या अंतःकरणापासून आम्हाला रुचलेल्या आहेत किंवा त्या ठिकाणी आम्ही जोडलेले आहोत, ते म्हणाले जे माझ्या अगदी हृदयीचं मर्म, माझ्या मर्मबंधातली जी ठेव आहे ती मी तुला सांगतोय. येणे माने जीवाचे हिये फोडावे. आता म्हणाले कोणतं प्रमाण, कशाला? अंतःकरण खुलं करून अंतःकरणातली गोष्ट सांगण्याकरता काय केलं इथं? हिये फोडावे. हिये म्हणजे अंतःकरणाला फोडावं, हृदयाला फोडावं. हृदयाला फोडावं म्हणजे अंतःकरणाला फोडावं. इथे जीवाचे हिये, बरं नुसतं हिये नाही, जीवाचं हृदय
ती हृदयामध्ये ठेवलेली ती जीवाची गोष्ट, म्हणजे त्याला माऊलींनी किती मोठेपण दिलंय बघा. इथे ते म्हणतात ही म्हणजे हृदय. हियरा न जानाय परे, ही हा शब्द हिंदीतनं आलेला आहे. हिया म्हणजे हृदय. तर जीवाचे हिये फोडावे, त्या जीवाचं हृदय फोडावं म्हणजे उकलावं, उघड करावं. कुणाचं हृदय? ते जीवाचं आहे. जीवाच्या ठिकाणी जे पक्क बसलेलं आहे, जो विषय, जो विचार, तर येणे माने, त्याला काय प्रमाण द्यावं? जे अंतःकरणामध्ये, आता आपण एखाद्या माणसाला म्हणतो की बाबा रे, तू माझा एवढा विश्वासघात केला, आता काय सांगावं तुला, मला काय त्याचं दुःख झालं. मनुष्य म्हणतो की हे ज्याच्याकडनं अपेक्षितच नाही त्यांनी हे सगळं करावं, आता काय म्हणावं आम्ही? म्हणजे हृदय फोडावं, म्हणजे त्या हृदयाला आपटावं, काय त्याचे तुकडे व्हावेत, काय त्याचं व्हावं, ह्या जीवाला किती यातना व्हाव्यात, हे सगळं जसं मनुष्य बोलतो ना, तसं माऊली इथे त्या दृष्टांतानी, त्या उत्कटतेने सांगते. जीवाचे हिये फोडावे, येणे माने. मान म्हणजे प्रमाण. ह्याला प्रमाण काय देणार आहे? कोणत्या प्रमाणामध्ये आम्ही ते मोजणार आहे? तर म्हणाले हृदयच, जीवाचं हृदय फोडावं आणि ते प्रकट करावं म्हणजे किती आयास प्रयास आहेत. तर तेवढे एकच प्रमाण तुला सांगतो. मग गुज कापा मज सांगावे. आता तुला शंका येईल, एवढं तुमच्या मर्मबंधातलं होतं, एवढं तुमच्या अंतःकरणापासूनचं होतं, मग मला तरी सांगायला उद्युक्त का झाला? तुम्हाला जे वरती वाटतंय की हे जे अंतःकरणीचे गुज जीवाची आहे, वरच्या ओळीतलं, की हे तुमच्या अंतःकरणामधलं जे गुज आहे किंवा जे रहस्य आहे ते तुम्ही सांगायला आत्ता तयार झालात. मग म्हणाले तुझ्या मनात शंका येईल की हे एवढं तू काय शब्द वापरशील, असा ज्ञानेश्वर माऊलींनी कल्पना करून अर्जुनाच्या मुखात किंवा त्याच्या भूमिकेत ते शब्द टाकलेत की अर्जुनाला हृदय फोडावं, जीवाचं हृदय इतक्या मर्माची गोष्ट आहे, इतकं मोठं वर्म आहे, तर ते तुम्ही कशाला मला सांगताय? नका सांगू ना, मला काय कळणार होतं? म्हणजे मला काही कळण्याचा विषयच नव्हता. जे तुमच्या अगदी हृदयात, अगदी अंतःकरणामध्ये खोल खोल जपून ठेवलंय, त्याच्याविषयी काय बोलावं, त्याच्याविषयी काय सांगावं? सांगण्याकरता इथे जागा नाही. आणि म्हणून ते म्हणतात मग गुज कापा मज सांगावे. मग मला हे गूढ जे आहे ते का बरं सांगावं? ऐसे काही स्वभावे कल्पिशी जरी. असं काहीतरी तुझ्या मनामध्ये आलं आणि अशी कल्पना जर तू केलीस की जर हे फार मोठं रहस्य आहे, ते रहस्य याला कशाकरता सांगायला तुम्ही उद्युक्त होताय? तुम्ही जे म्हणताय मी तुला हे रहस्य सांगतो, कशाकरता सांगताय? मग तरी परियेसी प्राज्ञा. हे अर्जुना, म्हणाले तू ज्ञानी आहेस, बुद्धिमान आहेस, प्रज्ञावान आहेस, तरी ऐक मी काय सांगतो. तरी परंतु परियेसी, ऐक मी काय म्हणतो ते. तू आस्थेचीच संज्ञा. म्हणाले आस्था ज्ञानाच्या विषयी ज्याच्या अंतःकरणामध्ये मूर्तिमंत जिज्ञासा आहे, त्या जिज्ञासेची तर तू मूर्ती आहेस. बोलिलिये गोष्टीची अवज्ञा नेणसी करू. आणि जे मी तुला सांगेन ते सांगितल्यानंतर त्या सांगितलेल्या गोष्टीची अवज्ञा करणं, तिला टाळणं किंवा त्या गोष्टीच्या विषयी मनामध्ये काही विकल्प निर्माण करून घेणं, या वृत्तीचा तू नाही आहेस. तू ज्ञानाचा अनादर करणारा नाही आहेस. तू ज्ञानाविषयी भलभलते विकल्प करणारा नाही आहेस. आणि म्हणून गूढपणा आपुले मोडो. म्हणून काय म्हणाले, माझ्या अंतःकरणामध्ये जे ज्ञान मी आत्तापर्यंत गूढपणाने रहस्यमय रीतीने आतमध्ये जपून ठेवलं होतं, ते ज्ञान आपुले मोडो. माझ्या ठिकाणचं ते रहस्य किंवा ते गूढपण मी मोडतो, म्हणजे मी ते ज्ञान आता तुझ्या ठिकाणी प्रकट करतो. वरीन बोलावेही बोलावे घडो, परी आमुचीचे जीवीचे पडो तुझा जीवी. खरं म्हणजे जे बोलू नये, जे सांगू नये असं जे ज्ञान आहे, ते ज्ञान आता बोलण्याची वेळ येते आणि मी तुझ्याशी बोलतो किंवा हे बोलणं आता घडणार आहे. की त्यांनी म्हटलं ना की म्हणून गूढपणे आपुले मोडो, गूढपणा आपुले मोडो, या ज्ञानाचं गूढपण मोडू दे. वरी न बोलावेही बोलावे घडो.
जे सांगू नये ते सुद्धा पुन्हा सांगण्याची गोष्ट घडते आहे. परी आमुचेची जीवीचे पडो, परंतु आमच्या जीवीचे पडो, माझ्या हृदयातली जी ठेव आहे ती तुझा जीवी, माझ्या हृदयातलं जे ज्ञान आहे ते तुझ्या ठिकाणी जाऊन पडो. म्हणून माऊलींची जी आवडती ओवी आहे ना, ये हृदयीचे ते हृदयी घातले, त्यांच्या दृष्टीने ते एकांनी दुसऱ्याकडे संक्रमितच केलं पाहिजे, ते त्याच्या अंतरंगामध्ये जाऊन भिडलंच पाहिजे, पोचलंच पाहिजे. आणि म्हणून ते म्हणतात इथे परी आमुचीचे जीवीचे पडो तुझा जीवी, अगा थानी कीर दूध गूढ, परी थानासीची नव्हे की गोड, म्हणून सरोका सेवितयाची चाड, जरी अनन्य मिळे. म्हणाले माहिती आहे की गाईच्या ठिकाणी दूध आहे आणि म्हणाले तिच्या सडातलं जे दूध आहे ते गोड आहे, परंतु त्या दुधाची गोडी गाईला नाही आहे. जे अपत्य अनन्य होऊन त्या गाईच्या जवळ जातं तेव्हा ती पाणावते. आणि ते जे दूध आहे ते दूध कसं आहे, ज्या ठिकाणी आहे तिथे गूढ आहे. गूढ आहे म्हणजे ते काही दिसत नाही आम्हाला, ते जे दूध आहे ते दूध असं प्रकट होत नाही. ते दूध तेव्हाच पाणावतं जेव्हा त्याला अनन्य असं त्याचं वासरू भेटतं. म्हणून ते म्हणाले जरी अनन्य मिळेल असा एकनिष्ठ मिळाला, म्हणून सरोकी सेवितयाची चाड, म्हणून ज्याला त्याचं रसपान करायचं आहे त्याची जी इच्छा आहे ते पूर्ण कोण करू शकतो, जो अनन्य झाला आहे. जिथे ज्ञान आहे तिथे ज्ञान गुप्तच आहे, ते आतच राहिलेलं आहे आणि ते ज्ञान काही असं बाहेर दिसत नाही. म्हणजे माझ्या जीवाच्या ठिकाणी ते जे ज्ञान आत राहिलेलं आहे ते ज्ञान तुला दिसणार नाही, परंतु ते कुणाच्या पुढे प्रकट होईल ते प्रकट करायला मी का तयार झालो. जसं ते गाईच्या ठिकाणी असणारं दूध आहे ते गुप्तपणाने तिच्या शरीरामध्ये निवास करतं, पण अनन्य असणारं प्रेमळ वासरू तिच्या जवळ आलं की त्याच्याकरता ते दूध पाणावतं आणि त्याची तृप्ती ते करून देतं. या लागी सुमनू आणि शुद्धमती. आता केवढी विशेषणं माऊलीने अर्जुनाला दिली आहे. ते म्हणतात या लागी सुमनू, ज्याचं मन अतिशय चांगलं आहे, आणि शुद्धमती, ज्याची बुद्धी विशुद्ध आहे. एक ओळी राहिली का? हां. मुडाहुनी बीज काढिले. म्हणाले आम्ही, मूड म्हणजे कणगी, कणगीतून बीज काढलं म्हणजे पेरण्याकरता ठेवून दिलेलं जे धान्य आहे निवडून, ते सगळं धान्य आता बाहेर काढलं कणगीमधून. बीज काढिले मग निर्वाळली भूमी पेरिले. मग जी जमीन वहितावलेली आहे त्या वहितावलेल्या जमिनीमध्ये ते बी पेरलं तरी ते सांडी विखुरी गेले, म्हणो ये काही. असं कोणी म्हणेल का? अहो हे काय आहे, 5-50 किलो. कोणी सांगितलं की किती पेरणी, म्हणजे किती ज्वारी पेरली, जोंधळा किती पेरला, तो म्हणतो की 1 क्विंटल पेरला. बापरे, म्हणजे 1 क्विंटल जोंधळ्याचं वाटोळं झालं, सांडी विखुरी, म्हणजे कुठेतरी पडझड झाली त्याची, असं कोणी म्हणतं का? ते पेरलंच आहे, ते उगवण्याकरताच पेरलं आहे. म्हणो ये काही, म्हणजे हे ज्ञान जर मी काढलं, जे कणकीत भरलेलं आहे म्हणजे माझ्या हृदयात भरलेलं आहे, ते ज्ञान जर मी काढलं आणि ते जर तुझ्याकडे मोकळं केलं, तर तुझ्यासारखा अनन्य जो आहे त्याला त्या ज्ञानाचा, म्हणून ते कसं म्हटलंय ना की भगवंताचा आणि सुधीर भोगता येतो. त्या ठिकाणी त्यांनी म्हटलंय की सर्वोपनिषदो गावो दोघा गोपाल नंदना. त्याचं दोहन करणारा गोपाल नंदन आहे. त्यांनी उपनिषदांचं सगळं तत्वज्ञान जे आहे त्याचं दोहन केलेलं आहे. आणि त्या अमृताचं पान कोण करतो? सुधीर भोगता. तर ते अमृत जो म्हणजे त्याचं जे पान करणारा आहे, त्याचा जो आस्वाद घेणारा आहे तो अर्जुन आहे. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं की असं कसं होईल. हा अर्जुन कसा आहे? जो अनिंदकू, ज्याच्या ठिकाणी, म्हणून आपण वरती म्हटलं ना अनसूयवे, हे त्याचं विशेषण आहे. ते विशेषण म्हणूनच इथे माऊलींनी घेतलेलं आहे. मला जो अनिंदकू, जो कुठल्याही प्रकारे निंदा करणारा नाही, ज्याच्या मनामध्ये असूया संभवत नाही, अनन्य गती, तो कसा आहे?
अनन्य गती आहे. म्हणजे परमेश्वराला तो पूर्ण भावानी शरण गेलाय. अजून तर जायचाच आहे. खरा विचार केला तर 12वा अध्याय यायला पाहिजे त्याला. परंतु भगवंतानी जाणलाय, त्याची शरणागती जाणली आहे. म्हणाले अनन्य गती पैगा गौप्य ही परितया प्रती चावळी जे सुखे. म्हणाले पैगा जरी हे गौप्यही हे गूढ असलं, परितया प्रती चावळी जे सुखे ते गूढ आहे, तरी सुद्धा तुझ्यासारख्याला सुखानी सांगावं. का? इतके तुझ्याकडे गुण आहे. तू कसा आहेस? अनिंदकू आहेस. तू कसा आहेस? अनन्य गती आहेस, शुद्धमती आहेस, सुमनू, तुझं मन शुद्ध आहे. म्हणून तरी प्रस्तुत आता गुणी ई, तू वाचूनी आणिक नाही. म्हणून ह्या सगळ्या गुणांनी युक्त असते. बरोबर चाललंय ना? हां. मग तरी प्रस्तुत आता गुणी ई, आत्ता ह्या असलेल्या गुणांच्या ठिकाणी जसा तू आहेस तसं दुसरं कोणी दिसत नाही. की इतक्या सगळ्या गुणांनी युक्त ज्ञान सांगण्याकरता तू वाचून आणिक नाही. म्हणून गुज तरी तुझा ठाई लपवू नये. मग मी तुझ्यापासून हे रहस्य म्हणून का लपवून ठेवावं? माझ्या अंतःकरणातला विचार तुझ्यासमोर मी निशंकपणाने प्रकट करावा. आता किती नावा नावा गुज. म्हणाले आता किती वेळा नावा नावा, पुन्हा पुन्हा. म्हणाले हे तुला गुज आहे गुज आहे असं किती वेळा सांगू. म्हणता कानडे वाटेल तुझं. कारण सारखा मी तो एक गुज शब्द वापरत राहिलो, हा रहस्य शब्द वापरत राहिलो, तर असं काय आहे आणि काय असेल ते असू द्या ना, त्याच्याविषयी मला काही घेणं देणं नाही आहे. मी जर वारंवार हे रहस्य रहस्य असं सांगायला लागलो तर तू त्याच्यामध्ये आकर्षित होणार नाहीस. तुला त्या रहस्याविषयी असं वाटतं. आता किती नावा नावा गुज, किती वेळा म्हणू पुन्हा पुन्हा हे गुज आहे गुज आहे गुज आहे. म्हणता कानडे वाटेल तुझं. कानडे म्हणजे चमत्कारिक. तुला हे चमत्कारिक वाटेल माझं सांगणं, माझं बोलणं. तरी ज्ञान सांगेन सहज विज्ञान ऐसी. म्हणून तुला आता सांगतो, ही प्रस्तावना पुष्कळ झाली. आता मी तुला हे जे ज्ञान आहे ते विज्ञानासहित सांगतो. परी तेची ऐसेनी निवाडे. म्हणाले जैसे भेसळले खरे कुडे, मग काढी जे फाडो वाडे पारखुनिया. म्हणाले आता असं आहे, परी तेची ऐसेनी निवाडे. निवाडा करायचा. निवाडा करायचा म्हणजे काय? परीक्षा करायची. त्याच्यामध्ये बघायचं न्याय निवाडा, हेतू काय, कारण काय, तर्क, सर्व बाजूनी त्याचं परीक्षण करायचं. म्हणून म्हणाले ते जे ज्ञान आहे परी तेची ऐसेनी निवाडे, त्याची परीक्षा करून जैसे भेसळले खरे कुडे. जसं चांगलं आणि वाईट. आता वाळूमध्ये साखर मिसळली तर साखर आणि वाळू वेगळी करावी लागेल. भुश्यामध्ये केशर मिसळलं तर काही झालं तरी सुद्धा ते वेगळं करावं लागेल. मग ते कसं वेगळं करू? त्या प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे. आपण म्हणून भुस्सा हलका आहे आणि केशर त्याच्यापेक्षा जड आहे. नुसती फुंकर मारली तर भुस्सा उडून जाईल, खाली केशर तसाच राहील. वाळू आणि साखर एक झाली आहे, वेगळी करता येणार नाही. एकसारख्या आकाराचं दोन्ही आहेत. तर आता त्याचं परीक्षण काय करावं लागेल? म्हणाले आपण पाण्यात घालावं दोन्ही. साखर पाण्यामध्ये विरघळून जाईल, खाली पाणी राहील, वरती राहील ती वाळू राहील. असं प्रत्येकाचं परीक्षण करताना, परीक्षा करताना वेगवेगळ्या त्याच्या गुणधर्मांचा विचार करून त्याकरता युक्ती योजावी लागेल. आणि म्हणून त्यांनी सांगितले परितेची ऐसेनी निवाडे जैसे भेसळले खरे कुडे. खरं आणि खोटं जेव्हा एकमेकांच्यात मिसळलेलं असतं, मग काढी जे फाडो वाडे, त्यांना वेगळं वेगळं करून काढलं पाहिजे. पारखुनिया, त्याची पारख करून. जे आपलं काही मान्य केलं आणि काही मान्य नाही केलं. जसं आज आपण बघतो आपल्या तत्त्वज्ञानाच्या बाबतीत कोणी विचार करतो करत नाही, त्यांचा विचार त्यांच्या ठिकाणी झालेला असतो असत नाही, पण काहीतरी एक आपलं मत देऊन टाकून मोकळे होतात की ह्याला काही अर्थ नाही हो, हे असलं काही करू नये असं म्हणून हे आपल्याला काही मान्य नाही. मग लोक व्यवहारामध्ये असं लोक सांगतात की अहो नाही, आता हे जे बाकीचे लोक आहेत ना, या प्रत्येक गोष्टीचा अर्थ न विज्ञानाच्या बाजूनी सांगतात आणि म्हणून तो वैज्ञानिक अर्थ आहे
म्हणजे त्या प्रत्येक गोष्टीला काहीतरी विज्ञानाची जोड असल्यामुळे ते मान्य करा. मग आता विज्ञाननिष्ठा आपण कुणी विज्ञान शब्द काढला येऊन आपण मग बरोबर आहे बरोबर आहे, विज्ञानाने सांगितलं, विज्ञानाने मान्य केलं म्हणजे मग ते आम्हाला मान्य आहे असं म्हणून आम्ही ते मान्य करतो. हे जे परीक्षण आहे हे परीक्षण नाही होत. कारण असं आहे, विषय कोणता घेतला आपण आणि परीक्षणाचे घेतलेली प्रमाणं कोणती घेतली. जसं आपण मगाशी म्हटलं तसं साखर आणि वाळू आहे. त्या साखर आणि वाळूला वेगळं करायला काय करणार आहे, एक सारखे जर दिसत असले तर साखर ओळखून वाळू कशी बाजूला काढायची, ती पाण्यात विरघळावी लागेल, साखर वेगळी होईल. अशी जी परीक्षणं आहेत या परीक्षणांवरनं आपल्याला कळतं की ज्याच्या त्याच्याकरता आवश्यक असणारं तेच मापन घ्यावं लागतं, त्याच मापाने ते मोजावं लागतं. आज दुर्दैव असं आहे, विषय कुठे, विज्ञान कुठे, त्या विज्ञानाने परीक्षण करायला सुरुवात करतो आम्ही. आता साधा एक शास्त्रीय सिद्धांत आहे, ही आंघोळ करावी, सकाळी उठून आंघोळ करावी. मग आंघोळ करताना काय करावं, शास्त्र सगळं सांगतं. शास्त्रांनी प्रत्येक गोष्ट सांगितली. आंघोळ करताना आधी पायावर पाणी घ्यायचं का आधी डोक्यावर पाणी घ्यायचं, सगळं शास्त्रीय चर्चा आली ना. की मग आंघोळ खांद्यावरून करायची का आधी शरीरावरती म्हणजे अधम अंगावरती म्हणजे कमरेपासून खाली आधी पाणी घ्यायचं आणि मग वरती पाणी घ्यायचं का सरळ. आता तर आपल्याला हा शास्त्रीय प्रश्नच येत नाही, कारण आपण शॉवर खालीच उभे राहतो, त्यामुळे काही प्रश्नच नाही कुठे आंघोळ करायची, कशी आंघोळ करायची. पण नदीमध्ये जाऊन आंघोळ करायची आहे तर मग आंघोळ कशी करायची. घरामध्ये आपल्या गंगाळामध्ये पाणी आहे, त्या गंगाळातलं पाणी अंगावरती कसं घ्यायचं, या इथपासून शास्त्राला सुरुवात होते. की ह्या प्रत्येक गोष्टीच्या मागे त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे. की आता भोजन करण्याच्या पूर्वी भोजन कसं करावं, भोजन करायच्या पूर्वी हातपाय धुवावेत आणि भोजन करावं. आता स्नानाचं सुद्धा साधी गोष्ट आहे, शास्त्र सांगतं की नदीमध्ये जर स्नान करायचं असेल तांब्या लोटा घेऊन जा. केव्हाही नदीवर आंघोळ करताना नुसती नदीत आता लोक गंगेत जातात तर नुसत्या डुबक्या मारतात, पण आपल्याकडे शास्त्र असं आहे की तांब्या लोटा घेतल्याशिवाय त्या नदीमध्ये उतरायचं नाही. नदीमध्ये आधी पाय उघडच आहे, किंवा आपण पायरीवर बसून जरी आंघोळ करायची म्हटलं तरी आपण पहिल्यांदा पाय गंगेमध्ये सोडतो. कारण काय आहे की त्या शरीराचं तापमान आहे, ते तापमान त्या पाण्याशी जुळवून घ्यायला पहिल्यांदा पाय त्या मनाने इतकं नाजूक भाग नाही आहे जितका मेंदू नाजूक आहे. तुम्ही डोक्यावरती एकदम पाणी टाकलं आणि ते पाणी एकदम तुमच्या शरीरावरती पडलं, ते हृदयावर म्हणजे छातीवर पडलं तर तो जो गारवा आहे तो जर शरीराला जुळवून घेता नाही आला तर त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. आपल्याला इथे काही तितकं वाटत नाही. हिमालयामध्ये गेल्यानंतर तिथल्या गंगा जे आमचे आप्पा आम्हाला आग्रह करायचे, माझ्यासारखा 80 वर्षाचा म्हातारा या बर्फाच्या पाण्यामध्ये आंघोळ करतोय, तुमच्यासारख्या 30 आणि 35 वर्षाच्या लोकांना भीती कसली वाटते ते आंघोळ करायला, नको 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 नको, तुम्ही लवकर येत नाही आंघोळ करा त्या क्षेत्रामध्ये. पण तिथं पाय कुठले घालतोय ते करू देत आंघोळ, आपल्यासारख्याला अवघड आहे. नुसतं बर्फासारखं पाणी आहे, पाय लाकूडच होऊन जातात. पायच लाकूड झाले, तुमचं हृदय बंद पडलं तर काय घ्या. म्हणजे आमच्यासारखा मनुष्य नुसतं पाण्याने प्रोक्षण करतो, आपली काही ती ताकद नाही. इतकं गार पाणी की जे अत्यंतिक गार पाणी अंगावर घेणंही अवघड आहे, बर्फच, दुसरं काही नाही. म्हणजे त्यांच्या चरित्रातला एक प्रसंग म्हणून सांगायचा म्हणून नाही सांगत. उत्तरकाशीला गंगेच्या किनाऱ्यावर बसलेलं असताना त्यांची समाधी लागली. समाधी लागल्यानंतर त्यांना समाधी स्थितीमध्ये एक स्थान दिसलं. त्या स्थानावरती हे स्थान काय आहे हे त्यांना काही कळलं नाही, पण त्याचं दर्शन घेतलं पाहिजे असं त्यांना वाटलं. मग ते स्थान कुठे आहे, ते स्थान कसं आहे त्याची सगळी चौकशी केली. मग ती तपोवनाच्या पुष्कळ जवळ, ते पुष्कळ अवघड अशा त्या स्थानापाशी आम्ही गेलो. त्यांना भयंकर उत्सुकता होती की जे दिसलं ध्यानामध्ये ते स्थान तसंच आहे ना.
म्हणून मग ते आम्हाला आम्ही काय नुसते मागे मागे जाणार, आम्ही आपले कपडे बिपडे घेतले आंघोळ करणं हे काही आमचं सामर्थ्य नाही. आम्ही आपले त्यांच्या मागोमाग गेलो. त्यांनी ते स्थान बघितलं, त्यांनी कशाचाही विचार केला नाही, ते सरळ त्या पाण्यामध्ये शिरले. त्या बर्फासारख्याच बर्फच जवळजवळ अशा पाण्यात त्यांनी आंघोळ केली. आंघोळ करून ते बसले. त्यांना आता बर्फासारखं पाणी आहे तेव्हा तिथे हवा काय असेल, त्या हवेमध्ये ते किनाऱ्यावरती बसले. आमच्यासारखे जेव्हा आंघोळ करायला काचकूच करायला लागले तेव्हा त्यांनी आम्हाला सगळा प्रसंग सांगितला, की ते म्हणाले जे मी उत्तर काशीला पाहिलं ते हे स्थान आहे. तेव्हा आम्हाला ते कळलं की ध्यानात त्यांनी पाहिलं आणि त्याचा अनुभव त्यांनी त्या ठिकाणी घेतला. आपल्याला सांगायचं एवढ्या करताच की आमच्यासारखा मनुष्य काय आंघोळ करणार, आम्हाला ती आंघोळ त्याच्याकरता शास्त्र आहे. शास्त्र काय सांगतं, आंघोळ कशी करा, पाणी कसं घ्या, अंगावरती पाणी कसं घ्या, शरीराची तयारी कशी करा. भोजनाकरता सुद्धा तयारी सांगितली आहे की भोजनाच्या आधीसुद्धा पूर्वी आपल्या घरी पद्धत होती की या जेवायला या, असं घरात आपल्याकडे जेवायला आलेले लोक आहेत तर आपल्याकडे जर पानं मांडून तयार असली तर आपल्याकडे पूर्वी सांगायचे या हातपाय धुवून या. म्हणजे आलेला माणूस आधी हातपाय धुवायचा. हातपाय कशाकरता धुवायचे, आता आज शास्त्र सांगत आहे. या शास्त्र असं सांगतं की ज्यांनी हात आणि पाय धुतलेत त्याच्या ठिकाणी त्याच्या पोटात चांगल्या प्रकाराने भूक प्रदीप्त होते, म्हणून हातपाय धुवावेत आणि मग जेवायला बसावं. आता ह्या लहान सहान गोष्टी आहेत, तर ह्या प्रत्येक गोष्टीवरती विज्ञानाचा कीस काढून जेव्हा मनुष्य हे स्वीकारावं किंवा स्वीकारू नये असं जेव्हा म्हणतो आणि हा निकष मान्य आहे तो निकष मान्य नाही, आज विज्ञानाच्या पातळीवरती जेव्हा तिथे ठरवतो, वास्तविक पाहता ह्या अध्यात्माला विज्ञानाचे निकष लागू नाही पडत. अध्यात्माकरता त्यांनी आध्यात्मिक निकष काढावे, ते शोधून काढावे. ते जिथे उभे असतील त्या अध्यात्माच्या पातळीवर त्या निकषावर ते थांबतात. आता कुणाला वाईट वाटेल की असा त्यांना जर त्या विद्येबद्दल अधिक श्रद्धा असेल तर, पण आता एक धरून चला, आज रेकी आहे. आज रेकीबद्दल लोकांना खूप आकर्षण आहे की जो तो ती रेकी कोणी कोणाला पाठवतो, त्या रेकीचा आपल्याकरता उपयोग करून घेतो. आता ते शास्त्र कुठे चायनामध्ये डेव्हलप झालं, कुठे जपानमध्ये डेव्हलप झालं, त्याचा कुठे विकास झाला, पण ते शास्त्र या अध्यात्मशास्त्राचा एक कणसुद्धा नाही, कारण ते अध्यात्मशास्त्राशी पोचतच नाही. ते प्राकृतिक असलेल्या मनापाशीच असलेलं शास्त्र. मनाचं सामर्थ्य तिथे फक्त वापरलं आहे, तिथे जीवाचं सामर्थ्य आत्म्याचं सामर्थ्य मध्ये येत नाही. ते त्यांचे ॲडव्हान्स कोर्सेस झाले की ते म्हणतात आम्ही अधिक आमची रेकी पॉवरफुल होते वगैरे वगैरे. पण या सगळ्याचा जर विचार केला, आपण पाहिलं तर हे सगळं फार अलीकडचं आहे. पण अलीकडचं का असे ना, त्यांनी मनाला तरी एकाग्र करायचा प्रयत्न केला आहे, त्यांनी प्रकृतीला तरी जाण्याचा प्रयत्न केला आहे. इथे जे आहे ना, हा विषय असा आहे, ते म्हणतात जोपर्यंत हे प्रपंचाचं ज्ञान आम्हाला होत नाही, जोपर्यंत या प्रपंच ज्ञानामध्ये आम्ही समर्थ ठरत नाही, तोपर्यंत आम्हाला आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करून घेता येत. या प्रपंच ज्ञानातून अनेक गोष्टी ओलांडाव्या लागतात. खाण्यापिण्याच्या विषयीचे आमचे ज्या काही आवडीनिवडी हवं नको, आमच्या मनाचे हवं नको, आमच्या बुद्धीचं हवं नको, आमचा व्यवहार खूप खूप सांभाळत, खूप खूप सुधारत आणि त्याला चांगलंसं वळण देत पुढे जावं लागतं. या प्रपंचामध्ये हे सगळं सामर्थ्य वाढवल्याशिवाय मनुष्य त्या परमार्थाच्या प्रांतात शिरू शकत नाही. इथे मुद्दा कोणता आहे आपला, इथे मुद्दा आपल्याला कसे परमार्थाच्या प्रांतात शिरतो तो मुद्दा नाही आहे. इथे फक्त एकच मुद्दा आहे की प्रपंच आणि परमार्थ वेगळा करायचा आहे. त्यांनी सांगितलं की गाळून दोन वेगळं करायचं, खरं काय आणि खोटं काय, अध्यात्म काय आहे आणि प्रपंच काय आहे, हे दोन वेगळं करताना फाडो वाडो पारखुनिया आम्हाला आमचे निकष लावावे लागतील. ते जे निकष आहेत, म्हणून आपण शास्त्राची मी फार वाढवली नाही चर्चा, पण त्या चर्चेमध्ये आपल्याला मांडायचा विषय एकच आहे की जेव्हा दोन गोष्टी बाजूला करायच्या आहेत तेव्हा मी हे प्रमाण असू शकत नाही. मी हे प्रमाण नाही आहे, त्याला शास्त्र हे प्रमाण आहे.
त्याला अनुभव हे प्रमाण आहे. संतांनी सांगितलंय मान्य आहे, कारण त्यांनी त्यांच्या अनुभवातून सांगितलंय, ते अनुभव प्रमाण. गीता का मानतो? तेवढ्याकरताच मानतो, भगवंतांनी सांगितली आहे म्हणून, ते त्याच्या प्रत्ययाला आलेलं आहे म्हणून. आणि त्याच्या प्रत्ययाला आलंय त्याच्यापेक्षा आणखीन कोणाच्या प्रत्ययाला जास्त येणार. त्यामुळे ही जी प्रमाणं आहेत ही प्रमाणं भिन्न आहेत. माणूस व्यवहारात म्हणतो हे सगळं करावं का करू नये, नाही आपल्याला वाटत नाही हे करावं, आपल्याला वाटतं हे करू नये. आपल्याला काय वाटतं ह्याच्यावर शास्त्र चालत नाही, आपल्याला काय वाटतं ह्याच्यावर अंतिम परिणाम असत नाही. आणि त्यामुळे होतं कसं, व्यवहारामध्ये माणसं आपापल्या ठिकाणी एक एक अध्यात्म चालू करतात. कारण त्यांना जे पटतं, त्यांना जे रुचतं, त्यांना जे वाटतं त्याचा प्रसार करत राहतात, त्याचाच लोकांच्या मध्ये अधिक बोलबाला करतात. आणि जे सोपं असतं ते लोकांना आवडतं आणि सोपं आहे म्हणून ते स्वीकारलं जातं. त्यांनी इथे सांगितलं, भगवंत सांगतायत अर्जुना लक्षात ठेव की प्रपंचामध्ये काय काय आसार आहे ते आसार म्हणूनच समज, आणि काय अंतिमतः परमार्थामध्ये टिकणार आहे ते तू समजून घे. आता माझा देह, तो माझा देह कधी पडूच नये, माझा देह हा काय अमरपट्टा घेऊन आलाय का? पण मनुष्याला आपल्या मृत्यूबद्दल, आपल्या नाशवंतपणाबद्दल बोलायला सुद्धा आवडत, म्हणून जाऊ द्या हो, तो विषय सोडून द्या. भगवंत म्हणतो की तसं नाही आहे. इथे तुला प्रपंच आणि परमार्थ यामध्ये शाश्वत काय आणि अशाश्वत काय या दोघांच्या मध्ये भेद केला पाहिजे. आणि तो इतर प्रमाणांनी नाही, तो शास्त्र प्रमाणांनी. म्हणून 16व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात, तस्मात शास्त्रम प्रमाणम ते कार्याकार्य व्यवस्थित म्हणाले. म्हणून शास्त्राचं प्रामाण्य लक्षात ठेव. इथे पण त्यांनी विचारलं की बाबा रे, तू काय मान घेशील? आपल्याला दुसऱ्या चोवीत, येणे माने जीवाचे हिये फोडावे, काय प्रमाण लावशील? ज्याला जे प्रमाण लावणं आवश्यक आहे तेच लावायला लागेल. का चाचूचेनी सांडसे, खांडीजे पय पाणी राजहंसे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. म्हणाले तुला सांगतो की जसं सांडसे, आपणही वापरतो शब्द, चिमट्याला सांडशी म्हणतो, तर तशी सांडसी, ती सांडशी इथे सांडसे म्हटलंय. चाचूचेनी सांडसे, त्यांनी आपल्या चोचीचा चिमटा केलाय आणि त्या चिमट्यानी काय केलंय, खांडीजे पय पाणी राजहंसे, तो राजहंस वगळ निगळ कशात करतो किंवा भेद कशाचा करतो, पाणी आणि दूध. म्हणाले तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटू न देऊ, त्याप्रमाणे तुला ज्ञान काय आणि विज्ञान काय ह्या दोघांचा मी तुला भेद करून देतो. मग वारयाची या धारसा, पडिला कोंडा का नुरेची जैसा, आणि अन्नकणाचा आ पैसा राशी जोडे. म्हणाले वाराची या धारसा, वारयाची या धारसा, वारं जे आहे त्या वाऱ्याची धार म्हणजे जोत. आता आपल्याला माहिती आहे, मळणी करायच्या वेळी शेतकरी जेव्हा ते धान्य आता उपणायचं आहे त्यावेळी तो वाऱ्याची दिशा बघतो आणि त्या दिशेप्रमाणे त्या वरती उभा राहतो मचाणावर, आणि वर उभा राहून तो त्याच्या हातामध्ये असणारं घमेल आहे ते हळूहळू हळू असं हलवत राहतो. हलवतो तेव्हा ते धान्य जे जड आहे ते खाली पडतं, त्याची रास बनत जाते, आणि जे भूस आहे ते सगळं वाऱ्याबरोबर उडतं आणि त्याचा ढीक पलीकडे दुसरीकडे होतो. खाली बसलेला मनुष्य इकडे तिकडे जवळ येत असेल तर ते दोन्ही बाजूला करतो. तसं ते म्हणतात की मग वारयाची या धारसा, पडिला कोंडा का नुरेची जैसा. म्हणजे मळणी करताना जो खाली कोंडा पडलेला असतो तो त्याच्यामध्ये राहतच नाही, आणि अन्नकणाचा आ पैसा, जे धान्य आहे त्याचा राशी जोडे, त्याची रास आपोआप तयार होते आणि तो भुसा बाजूला होतो. तैसे जे जाणीतले यासाठी, तसं जो ज्ञानी मनुष्य आहे, जो जाणकार आहे त्याच्यापुरतं संसार संसाराची ये गाठी. संसार जो आहे, प्रपंच जो आहे, तो प्रपंच प्रपंचाच्या ठिकाणी ठेवून लावूनी बैसवी पाटी मोक्ष श्रियेचा. त्याला म्हणाले काय करतात, त्या मोक्षरूपी श्रिया लक्ष्मी, त्या मोक्ष लक्ष्मीच्या ठिकाणी त्या पाटावरती त्याला नेऊन बसवतात, म्हणजे त्याला मोक्ष प्राप्त होतो. आणि हा संसाराची एक गाठी, ह्या संसाराच्या ठिकाणी तो अडकत नाही.
हे सगळं तो बाजूला करतो. संसार संसाराची आहे गाठी, प्रपंच प्रपंचाच्या ठिकाणी ठेवतो. आपण जे मगाशी म्हटलं ना, आमच्या महाराष्ट्राचं हे वैशिष्ट्य आहे की प्रपंचामध्ये राहून, प्रपंचाला प्रपंचाच्या ठिकाणी ठेवून या सत्पुरुषांनी परमार्थ कसा होतो हे दाखव. नाथ महाराजांच्या घरी तर वैभव आहे. एवढ्या वैभवात रोज घरामध्ये पुरणाची पोळी होती, रोज घरामध्ये 5-50 माणसं पुरणाचं जेवण, पुरणाचा स्वयंपाक, रोज कुलधर्म कुलाचार असावा असं घरामध्ये वातावरण, आणि इतकं ऐश्वरी. या ऐश्वर्यात सुद्धा नाथ महाराज अलिप्तच आहे. ते काही प्रपंचामध्ये लिप्त नाहीत. म्हणून त्यांनी सांगितलं संसार कुठे ठेवला? संसाराच्या ठिकाणी. त्यांच्या पत्नींनी पण संसार कुठे ठेवला? संसाराच्या ठिकाणी. रोज सकाळचं प्रवचन असे नाथांचं, ते प्रवचन ऐकायला त्यांच्या पत्नी येऊन बसत असत. प्रवचन ऐकून रोज घरात जात असत, आणि मग त्यांचा दिवसभराचा काय कार्यक्रम असेल तो सांभाळला जात असे. पण ज्या दिवशी त्यांना कळलं आता आपलं आयुष्य संपलं आहे, आता आपल्याला जायचं आहे, सकाळी प्रवचनाला बसल्या, नाथांचं प्रवचन ऐकलं, नाथांना नमस्कार करायला आल्या, तिथेच देह ठेवला. नाथांच्या पत्नीने अडकल्या नाहीत प्रपंचात. प्रपंच जो आहे तो प्रपंचाच्या ठिकाणी ठेवावा, आणि बाकीचा जो व्यवहार आहे अध्यात्माचा तो अध्यात्माच्या पातळीवर ठेवावा. आणि त्यामुळे ते सांगतात की संसार संसाराची आहे गाठी, लावूनी बैसवी पाटी मोक्षश्रियेचा. म्हणाले ज्या ठिकाणी लावूनी बैसवी पाटी, पाटावर, पाटी म्हणजे पाटावर, त्या मोक्षश्रियेच्या स्थितीला नेऊन, त्या पाटावर, त्या स्थानावर, त्या सिंहासनावर, त्या अधिकारावर त्यांना नेऊन बसवलं जातं. म्हणजे आता भगवंतानी पहिल्या श्लोकामध्ये काय सांगितलं? हे जे गूढ तत्वज्ञान आहे, ते तत्वज्ञान जे मी तुला सांगायला उद्युक्त झालो आहे, ते ऐकण्याचा अधिकार तुझ्या ठिकाणी आहे म्हणून मी तुला सांगतोय, नाही तर मी तुला सांगितलं नसतं. आणि तुझ्यासारख्याच्या ठिकाणी ते प्रकट करावं ह्याच्यामध्ये मला पुष्कळ आनंद आहे. तुला हे जे ज्ञान देईन ते मी एकांगी देणार नाही आहे, हे ज्ञान मी तुला दोन्ही अंगानी देणार आहे. एक प्रपंचाचं ज्ञानही मी तुला देणार आहे, आणि त्याचबरोबर तुला मोक्षाचं ज्ञानही देणार आहे. आणि त्यामुळे हे ज्ञान देताना एक लक्षात ठेव की तुला मी ते सगळं वेगळं वेगळं करून सांगणार आहे. म्हणजे आपण 16व्या अध्यायानंतर बघितलं तर सगळं सत्वरजतम, सगळ्या कर्माचं, ज्ञानाचं, अन्नाचं, भूमिकेचं, प्रत्येक जाती जमातीप्रमाणे या सगळ्याचं वर्गीकरण, जे यज्ञ आहे, दान आहे, तप आहे, सगळ्याचे सत्वरजतम काढलेत त्यांनी. आणि त्यांनी समजावून सांगितलंय का? तर ते म्हणाले कोणत्याही प्रकाराने मनुष्याने कर्म केलं तर त्यातल्या कर्माला अध्यात्माच्या प्रांतात कुठे स्थान मिळतं आणि प्रपंचाच्या प्रांतात कुठे राहतं, याच्यामध्ये म्हणाले तुमच्या अंतःकरणात संदेह राहता कामा नये. आणि कुणाच्याही अंतःकरणात संदेह राहू नये म्हणून भगवंतांनी त्याची प्रस्तावना, त्याची इंट्रोडक्शन इथंच केली आहे. त्यांनी सांगितलं की मी तुला जे ज्ञान देईन ना, ते असं वाटून देईन, असं वेगळं वेगळं करून देईन. आता दुसऱ्या श्लोकाकडे वळतात. ते म्हणतात राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदम अमृतम प्रत्यक्षावगमम धर्म्यम सुसुखम कर्तव्यम कर्तुम अव्ययम.